साला जायचं गाड़ी निकाल गाड़ी और कर रहा तू हमको 14 सिगरेट ड्राइवर बना तू ये मेरे को धमकी देना लौड़े का बार दारू पी के गाड़ी चला रहा चूत मारी कर गाड़ी लेके जा चलो साला कितना नहीं बता दे रहा यहाँ पे मौका मिला तो गुखा डालूंगा लौड़े देने बस तेरे को। नमस्कार मित्रांनो, आर महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आपला माझं पूर्ण नाव मोहम्मद सईद सफी शेख आणि मी चालक आहे गोंदिया घराचा आणि माझा बक्कल नंबर आहे 686 आणि मी सकाळची फेरी जात असताना कारागोटाजवळ ब्रजेश कुमार अग्रवाल या नावाचा इसम माझ्या गाडीच्या मागे मागे येत होता आणि तिथे जागा नसल्यामुळे मी गाडी बामणी फाट्याच्या बसस्थानकाच्या बाजूला लावली व लावल्यास त्यांनी मला गाडी अडवून चुकीच्या पद्धतीने दारू पिऊन गाडी चालवतो का असा उलटपुलट बोलून आणि मला शिवी गाडी केली आणि त्याच्यासोबत एक पण इसम होता। त्यांनी माझा दरवाजा उघडून मला गाडीच्या खाली पाडला आणि पाडल्यानं मला मारहाण केला आणि मला माझ्या ओठाला लागलेला आहे आणि माझ्या अंगुठीला लागलेला आहे आणि त्याच्यानंतर मी स्वतः पूर्ण 55 प्रवासी घेऊन पोलीस स्टेशन गोरेगाव इथे जाऊन त्याच्या नावाची FIR केली आणि तो विनोद अग्रवालचा मी भाऊ आहे, माझ्या काही होऊ शकत नाही असा चुकीच्या वार्तालाप बोलून विनोद भाऊ यांचं नाव खराब करून पोलीस स्टेशनची माझ्या काही होत नाही। मी याच्या अगोदर एक FIR फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्याला मारलेला आहे आणि मी पटवारीला पण मारलेला आहे असा चुकीच्या वार्तालाप करून मला मारहाण केली आणि त्याची मी स्वतः गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये FIR केलेली आहे। त्याच्यावर कलम नंबर 132, 121 व 3A अशी कलम लागलेली आहे आणि आता आचारसंहिता असल्यामुळे त्याच्यावर पोलीस स्टेशन गोरेगाव तर्फे कारवाई होते की नाही होत हे आता बघायची गरज आहे। जर पोलीस स्टेशन गोरेगाव तर्फे कारवाई त्याच्यावर नाही झाली तर गोंदिया आगाराकडून किंवा गोंदिया आगाराचे एकही वाहन रस्त्यावर धावणार नाही आणि याची पूर्ण जबाबदारी गोरेगाव पोलीस स्टेशन यांची राहील व तेव्हा गोरेगाव पोलीस स्टेशन यांची राहील आणि जांभळी मार्गे जाणारी दिल्ली मार्गे जाणारी हे जेवढी फेरी आहे ते आगार व्यवस्थापक यांच्या आदेशानुसार ते आता बंद करण्यात आलेली आहे आणि आगार व्यवस्थापक यांनी स्वतः त्यांना गोरेगाव पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे की तुम्ही त्यांच्यावर त्वरित कारवाई करा। कर्मचाऱ्याकडून असं आम्हाला बोलण्यात आलं आहे। काम बंद आंदोलन किंवा असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर झाली याची पूर्ण जबाबदारी गोरेगाव पोलीस स्टेशन याची राहील ही नोंद घ्यावी।